स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. तर इथे सकाळी बघू शकता छान अशी गार हवा आहे, हिरवे झाडं. बाहेरच बसते सकाळी उठली की थोडा वेळ मी, कारण इतकी गरमी होत आहे आमच्याकडे पाऊस नसल्यामुळे. त्यानंतर इथे बाहेर सगळं झाडून घेतलेलं आहे, पाणी शिंपलेलं आहे आणि खराट्याने लोटून काढते. इथे रोज झाडून पाणी शिंपून काढते मी, कारण रोज अशी धूळ येते हवा असल्यामुळे. झाडाचा पाला धूळ वगैरे येत असते आणि धुवून काढलं की बरं राहतं, क्लीन राहतं तेवढंच. आणि त्यानंतर मग इथे रूम पण आवरायची होती मला. बेड वगैरे सर्व व्यवस्थित आवरून घेते. आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळे लवकर कामं करून मला बाहेरगावी जायचं होतं देवदर्शनासाठी. तर इथे सकाळी सकाळी लवकर कामं आटपून घेते. तरी मी आज सकाळी 5:30ला उठली, थोडी फिरून आली, त्यानंतर बाहेर थोडा वेळ बसली, त्यानंतर बाहेरचं झाडपूस करून घेतलं आणि रूम आवरून घेते. भांडे वगैरे घासायचे आहे. रात्रीची मी भांडे घासत नाही, सहसा सकाळीच घासते, कारण इकडे आम्हाला बाहेर भांडे घासावं लागतात बाल्कनीमध्ये, त्याच्यामुळे मग मी रात्रीचे घासत नाही, सकाळी घासून घेते. त्यानंतर रूम झाडून पुसून घ्यायची आहे. आता ही रूम तर सर्वात लास्टमध्येच पुसून घेते, कारण इकडनं जाणं येणं पाणी वगैरे न्यावं लागतं, त्याच्यामुळे खूप पाय होतात, म्हणून मग नंतरच पुसून घेईल ती. त्यानंतर इथे छोटीशी रांगोळी आज काढलेली. कलर आता संपत आल्यामुळे जास्त काही कलर नाही, एकच कलर यूज केलेला आहे. नंतर इथे किचन पण आवरायची होती आणि हे सामान कडधान्य आणून ठेवलेलं आहे मी. आता पावसाळ्यामध्ये भाजीपाला खूप महाग होतो, त्याच्यामुळे 8-10 प्रकारचे कडधान्य सर्व घेऊन आलेली आहे. म्हणजे मग पावसाळा निघून जातो, साधारण 1-1.5 महिना चालतो मग एवढं कडधान्य आणले की. त्यानंतर इथे चहा ठेवलेला आहे आणि आता सर्वात आधी मला हे डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे. तर इथे ही मटकी आणलेली आहे 1 किलो. मुलगी रोज कच्ची मटकी खात असते, त्याच्यामुळे मग ही थोडी जास्तच आणली. बाकी सर्व अर्धा किलो आणलेली आहे. तर मटकी 1 किलो आणलेली आहे आणि मिक्स डाळी 1 किलो आणलेली आहे आप्प्यासाठी. हे रात्रीच आणून ठेवलेलं आहे मी, पण मग ते राहू दिलं, म्हटलं जाऊ द्या, सकाळी सामान व्यवस्थित भरून घेऊ. मग आता डबे पण घासायचे होते, डबे घासून घेतले. हे डबे पण रात्रीच घासून घेतले आणि सुकट ठेवले फॅनच्या हवेमध्ये. त्यानंतर सर्व डब्यामध्ये भरून ठेवते. कडधान्य प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवले की लगेच दिसतात आणि स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलं की लक्षातच येत नाही. मागे एकदा असंच झालं की मी मूग आणले अर्धा किलो आणि ते स्टीलच्या डब्यात ठेवले, लक्षच नाही, ते बरेच दिवस त्यामध्ये राहून गेले आणि मग त्याला कीड लागली. तेव्हापासून मग मी सर्व कडधान्य प्लॅस्टिकच्या डब्यातच ठेवते, म्हणजे मग मला सोपी जाते करायला. आता याच्यामध्ये 1 किलो मटकी व्यवस्थित बसलेली आहे. 1100 ml डबा आहे तो, त्याच्यामुळे व्यवस्थित 1 किलोचं सामान बसून जातं. त्यानंतर इथे हा राजमा आहे, काळा वाटाणा आहे, तो पण अर्धा किलो आणलेला आहे मी. कडधान्य भरपूर असं महाग आहे. पूर्ण माझं कडधान्यच हे 1000-1500 रुपयाचं झालेलं आहे. अर्धा किलोच आणलं तरीसुद्धा मी. तर इथे काळा वाटाणा भरून घेतला. त्यानंतर इथे ही मिक्स कडधान्य आहे. याच्यामध्ये वाटाणा, मूग, तसंच मटकी आणि हरभरा अशा पद्धतीचं. त्यानंतर इथे राजमा ठेवलेला आहे, हा पण अर्धा किलो आणलेला आहे. दिवसा कसं आपण हिरवी भाजी करू शकतो, पालेभाजी, आणि रात्री कडधान्य असायलाच हवे. दोन्ही वेळ हिरव्या भाज्या पण नाही खाऊ शकत आपण, त्यामुळे. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाजीपाला पण खूप महाग असतो. भाजीवर पण आता पालेभाज्या म्हटलं तर पावसाळ्यामध्ये सहसा मी घेतच नाही, कारण खूप खराब असतात. त्याच्यामुळे मग हे कडधान्य बरे पडतात आणि मुलीला पण खूप आवडते. आमच्याकडे सर्वच खातात, त्यामध्ये उसळी वगैरे करून किंवा भाजी. तर अशा पद्धतीने सर्व कडधान्य भरून घेतले. त्यानंतर याच्यामध्ये ह्या साबुदाणा बऱ्याच दिवसापासूनचा आहे. मुलीला साबुदाणा आवडत नाही आणि आमच्याकडे उपवास वगैरे नसते, त्याच्यामुळे सहसा करत नाही. एखादी वेळा नाश्त्याला करत असते मी. मला वाटते हा मागच्या 1-2 महिने झाले ते पॅकेट आणलेलं आहे, त्याच्यामुळे तो राहूनच गेला. आता बघू, एखाद दिवशी साबुदाण्याचे वडे करायचे आहे मला. त्यानंतर इथे बाजूलाच खिडकी असल्यामुळे थोडी धूळ येते, तर ते पुसून घ्यावं लागते. त्यानंतर मग इथे डबे ठेवून देते. आता मला अजून स्टीलचे डबे घ्यायचे होते, कारण प्लॅस्टिकचे डबे तर भरपूर आहे, स्टीलचे खूप कमी आहेत. म्हटलं आता बघू पुढच्या महिन्यामध्ये अर्धा डझन डबे मला स्टीलचे घ्यायचे आहे. सहसा जास्तीत जास्त सामान तर प्लॅस्टिकच्या डब्यातच असते, स्टीलच्या डब्यामध्ये वाळवणाचं ठेवत असते. तर अशा पद्धतीने सर्व डबे लावून घेतले की अर्धं काम सोपी होऊन जाईल माझं, म्हणजे मला रूम आवरायला बरी होईल ही. आणि ही पण इथे पण धूळ झालेली आहे, कारण खिडकी असल्यामुळे हवा आली की लगेच धूळ या रूममध्ये होत असते. दिवसभर आपण काच लावून ठेवू शकत नाही खिडकीचा, कारण मग रूम दमट होते, गरम येते. त्याच्यामुळे नेट आहे खिडकीला, पण तरीसुद्धा धूळ येतच असते. तर इथे असे डबे वगैरे सर्व लावून घेतलेले आहे. याच्यामध्ये पोहे आहेत. पोहे आता हे 2-3 पॅकेटमध्ये आहे ठेवलेले. बघू शकता, हे किराण्यामध्ये आणलेले होते थोडे पोहे, 3ही पॅकेटमध्ये आहे.
आता हे सर्व या डब्यामध्ये भरून ठेवून देते. म्हणजे जे नाश्त्याचं सामान आहे ते एका डब्यामध्ये, जसं पोहे, रवा, म्हणजे घ्यायला बरं राहतं. आणि इथे हा रवा ठेवासाठी डबा खाली नाही, त्याच्यामुळे तो पॅकमध्येच ठेवला आहे मी. त्यानंतर ह्या ज्या सर्व कॅरी बॅग आहे ह्या मी फेकत नाही, ह्या सर्व एकत्र ठेवून देते. आणि कधी काय होते की आपण भांडे वगैरे घासतो तर थोडंफार ते खरकटं असतं, तर याच्या कॅरी बॅगमध्ये मी ते जमा करून देते आणि बाहेर नेऊन टाकते. कारण सिंकला जाळी असल्यामुळे ती कचरा तर आपण पाईपमध्ये टाकू शकत नाही. आणि डस्टबिनमध्ये पण मी टाकत नाही, मग याच्यामध्ये जमा करून बाहेर नेऊन टाकून घेते. मोकळी एक मैदान आहे तिथे नेऊन टाकून देते. त्यानंतर ही रूम किचन आवरून घेतलेली आहे. कारण सर्व जर सामान लावून घेतलं की मग आपल्याला झाडायला बरं सोपी पडतं. नाहीतर मग सामान एक साईडनं आणि ते झाडलं की ते पण मन लागत नाही, अर्धवट काम राहिल्यासारखं होतं. त्यानंतर इथे बघू शकता भांडे वगैरे घासायचे आहे, तर भांडे घासून घेते, भांडे आणि कपडे. त्यानंतर रूम क्लीन करून घेते. तर आता सकाळचे साधारणतः 9 वाजलेले आहे. त्यानंतर आम्ही इथे या मंदिरामध्ये आलेलो आहो, सर्व कामं आटोपली आणि 12-1 वाजता इथे फुसदा म्हणून एक गाव आहे, तिथे छान असं मंदिर आहे श्रीकृष्ण प्रभूचं. तर इथे बघू शकता छान असं मंदिर. आणि जे दारबंद आहे तिथे देव आहेत. दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे दार बंद केलेलं आहे, AC लावलेलं आहे. आणि हे बाहेरचं असं मैदान आहे. या गावामध्ये भरपूर असे मोठे मोठे वाड्या टाईप घर आहेत. बघू शकता पुढे पण हे कशाचं तरी मंदिर आहे. हा वाडा आहे, इथे कोणी राहतात. इकडे पण वाडा आहे आणि हे मंदिर आहे. आता इकडनं मी जात आहे. तर अशा पद्धतीने पुढे छान असं पटांगण आहे, मोठं असं पटांगण आहे. इथे पालखी वगैरे येत असते. आज पौर्णिमा असल्यामुळे सकाळी भरपूर गर्दी होती आणि दुपारी कसं ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे गर्दी कमी होती. काही बाहेरगावावरून आलेले भक्तनिवास ते थोडे आराम करत आहे. तर असं हे मंदिर आहे, बघू शकता. आणि हा बाहेरचा सर्व एरिया, हे आजूबाजूचे मोठे मोठे वाडे आहेत. कारण जुनं गाव असल्यामुळे त्यानंतर हे रस्त्याने गोकुळ गौरक्षण लागलेलं होतं, तर ते आहे छान इथे. आणि बघू शकता रस्त्याने छान अशी शेती आहे, आता सध्या खाली आहे. पावसाळ्यामध्ये पीक पाणी पेरल्यावर छान असं हिरवं हिरवं दिसत असते. त्यानंतर इथूनच आम्हाला दुसऱ्या गावी पण जायचं होतं, तिथल्या पण मंदिरामध्ये जायचं आहे. तर इकडनं साधारणतः 20 किलोमीटर आहे. तर तिथलं पण देवदर्शन करून घ्यायचं आहे. पौर्णिमा असल्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी जाणं होतं, सहसा तर अधेमध्ये जाणं होतच नाही. आणि इथे एक मंदिर बघू शकता, हे गोविंद प्रभू स्थान आहे. तर इथे छान अशी मूर्ती आहे आणि बाहेरून अशा पद्धतीने दिसते ते. हे पण मंदिर छान आहे. दुपार असल्यामुळे गर्दी नाही आहे, आता संध्याकाळी भरपूर अशी गर्दी राहणार आहे. तर अशा पद्धतीने आजचा माझा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघू शकता असं हे मंदिर आहे आमचं. इथे छान अशी प्रवचन असते बाबांचं, त्यासाठी हा स्टेज केलेला आहे. अगदी आमच्या गावापासून जवळच आहे हे मंदिर, 5 ते 10 किलोमीटर. आम्ही दुसऱ्या गावी गेलो, त्या गावावरून ते 20 किलोमीटर पडलं. तर अशा पद्धतीने हे मंदिर आहे. नवीन बांधलेलं आहे, आधी जुनं होतं, परत खूप छोटं होतं. तर हे आता साधारण 3-4 वर्ष झाले बांधलेलं आहे आणि एकदम गावाच्या बाहेर आहे, छान असं मोकळ्या वातावरणामध्ये. छान इथे झाडं वगैरे लावलेली आहेत, बघू शकता. मंदिरात गेलं की खूप बरं वाटतं. आणि हा बाहेरचा रस्ता आहे, इकडनं आम्ही आलेलो आहोत. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.